ब्राह्मण सभा, करवीर मंगलधाम आणि श्री महालक्ष्मी कोऑपरेटिव्ह बँक यांच्या वतीनं दरवर्षी तात्यासाहेब तेंडुलकर स्मृती व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात येतं. व्याख्यानमालेचं यंदाचं हे रौप्य महोत्सवी वर्ष आहे. यामध्ये थीम पार्कचे संकल्पक अभियंते संजय दाबके यांनी संग्रहालय आणि थीम पार्कचं अनोखं जग या विषयावर दुसरं पुष्प गुंफलं. यावेळी बोलताना त्यांनी त्यांच्या आजवरच्या कामाचा आढावा घेतला. जगभरातील अनेक संग्रहालयं आणि थीम पार्कला भेटी देऊन त्याहून वेगळी आणि चांगल्या निर्मितीवर आपला भर असल्याचं त्यांनी सांगितलं. रामोजी फिल्म सिटीमध्ये थीम पार्क बनवण्याचं काम मिळालं आणि 2004मध्ये पहिलं काम पूर्ण झालं. यामध्ये भूकंप होतो आणि सर्व रामोजी फिल्म सिटी उद्ध्वस्त होते असं दाखवायचं होतं. या 5 मिनिटाच्या राईड शोमध्ये हे करून दाखवलं. 13 वर्ष ही थीम सुरू होती. काल्पनिक जग प्रत्यक्षात आणल्यानंतर लहान मुलांच्या डोळ्यात जो आनंद दिसतो तेच माझं खरं समाधान असल्याचं त्यांनी सांगितलं. भारतात सध्या जवळपास 60 थीम पार्क आहेत. दिल्लीमध्ये ओमॅक्स हे इंडोर थीम पार्क बनवण्याची संधी मिळाली. या ठिकाणी टायटॅनिक म्युझियम, जुरॅसिक पार्क, 52 फुटांचा ताजमहाल साकारला, ज्यामध्ये आपण हवेत उडतोय आणि ताजमहल बांधताना आपण प्रत्यक्षात पाहतोय ही थीम बनवल्याचं त्यांनी सांगितलं. शिर्डीतील थीम पार्कमध्ये भारतातील 10 प्राचीन मंदिरं दाखवण्यात आली. लंका दहनमध्ये हनुमानसोबत आपण उडत आहोत आणि लंका दहन करत आहोत असा 3D इफेक्ट देण्यात आला. साईबाबांची 40 मिनिटांची कथा थिएटरमध्ये सादर करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. संग्रहालयाविषयी सांगताना संग्रहालय हे थेट आपल्याला त्या काळात घेऊन जातात. पाश्चात्य देशांच्या तुलनेत आपल्या इकडं खूप कमी संग्रहालयं आहेत अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. संग्रहालयाची मांडणी आकर्षक असायला पाहिजे. संग्रहालय आपला इतिहास, परंपरा, संस्कृती सांगते. कोल्हापूरमध्ये सध्या सुरू असणाऱ्या शिवशस्त्र शौर्यगाथा या प्रदर्शनाची मांडणी चुकीची आहे. जर त्या ठिकाणी वाघनख्यांची माहिती देणारं कुणी असतं किंवा नाट्यमय पद्धतीनं अफझलखानाचा वध दाखवला असता तर ते अधिक भावलं असतं असं मतही त्यांनी यावेळी व्यक्त केलं. यावेळी सकाळचे संपादक निखिल पंडितराव, डॉक्टर दीपक आंबार्डेकर, डॉक्टर उदय कुलकर्णी, प्रशांत कासार, किरण धर्माधिकारी, पद्मजा आपटे, श्रीकांत लिमये, राधिका जोशी, सुहास तेंडुलकर, जयंत तेंडुलकर, रामचंद्र टोपकर, संतोष कोडोलीकर, नंदकुमार मराठे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते.